इचलकरंजी महापालिकेतील 22 कोटी रुपयांच्या कचरा प्रक्रिया केंद्राच्या टेंडर मंजुरीवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून विशेष सभेच्या वैधतेवरच विरोधकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। गटनेते तथा नगरसेवक उदयसिंग पाटील यांनी ही विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत महापौरांवर स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा आणल्याचा घणाघात केला। प्रसार माध्यमांशी बोलताना उदयसिंग पाटील म्हणाले, विशेष अंदाजपत्रक सादर करणे आणि त्याला मंजुरी देण्याचा अधिकार हा केवळ स्थायी समितीचा आहे। मात्र हा अधिकार डावलून महापौरांनी विशेष सभा बोलावली, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर चौकटीबाहेर असून याबाबत शासनासह सर्व संबंधित प्राधिकरणांकडे तक्रार करण्यात येणार आहे। आजची सभा अवघ्या 1 मिनिटात आटोपली। कोणतीही सविस्तर चर्चा न करता विषय मंजूर करण्यात आला। एवढ्या मोठ्या आर्थिक विषयावर अशी घाई का करण्यात आली हा प्रश्न उपस्थित होतो। अंदाजपत्रकात नेमकं काय दडले आणि हा विषय कुणाच्या हव्यासापोटी रेटला जातोय हे लवकरच जनतेसमोर येईल। दरम्यान या विशेष सभेवर भाजपच्या हळवणकर गटातील नगरसेवकांनी बहिष्कार टाकला। त्याचबरोबर शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनीही सभेवर बहिष्कार टाकत अनुपस्थित राहत तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यामुळे सत्ताधारी पक्षातही मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। 22 कोटी रुपयांच्या कचरा प्रक्रिया केंद्राच्या टेंडर मंजुरीसाठी ही विशेष महासभा बोलवण्यात आली होती। मात्र सभेच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित झाल्यानं हा विषय आता अधिकच वादग्रस्त बनलाय। या प्रकरणावरून यापूर्वीही महापालिकेत अनेकदा गदारोळ झाला असून आता विरोधकांनी कायदेशीर लढाईचा इशारा दिल्यानं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होतीये। शहराच्या राजकारणात या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली असून पुढील निर्णयाकडे नागरिकांचं लक्ष लागलंय।